रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। आपण पाहत आहात हबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। बीडमध्ये 45 लाखांची लाच घेताना मोठा मासा गळाला, वन अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या। बीड चक्क 45 लाख रुपयांची लाच घेताना बीडमधील एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे। सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या श्रीनिवास लखमावाड या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असतानाच घडलेल्या या धाडसी लाचखोराने संपूर्ण प्रशासनात मोठी खळबळ उडवली आहे। पालकमंत्र्यांची बैठक आटपून घरी आल्यानंतर घरात लाचेची रक्कम स्वीकारताना हा लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकला आहे। विशेष म्हणजे हा महाशय 2016च्या MPSC परीक्षेच्या निकालात राज्यात ST प्रवर्गात पहिले आले होते। वृक्ष लागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। या संदर्भात एका तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर ACB कडे अधिकृत तक्रार नोंदवली होती। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBच्या पथकाने बीडमध्ये सापळा रचला। यावेळी 5 लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित 40 लाखांच्या मनोरंजनाच्या खोट्या नोटा स्वीकारताना लखमावाड याला रंगेहात पकडण्यात आले। छत्रपती संभाजीनगर येथील ACBच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून या कारवाईनंतर ACBच्या अधीक्षक माधुरी कांगणे स्वतः बीडमध्ये दाखल झाले आहेत। या प्रकरणी बीडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास ACBचे अधिकारी करत आहेत। विशेष म्हणजे श्रीनिवास लखमावाड हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जमातीमधून प्रथम येऊन शासकीय सेवेत रुजू झाला होता। 2026 साली MPSC मधील ST प्रवर्गामधून तो राज्यात प्रथम आला होता। 2016चा महाराष्ट्रातील MPSC टॉपर श्रीनिवास लिंगण्णा लखमावाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवासी आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत ते राज्यातून अनुसूचित जमातीतून प्रथम आले आहेत। सन 2016 साली MPSC स्पर्धेत प्रथम आलेल्या श्रीनिवास यांना आज 45 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 10वी पर्यंत नांदेडमध्ये शिकल्यानंतर पुढे ते BTech इंजिनियर बनले। स्वतःवर विश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न, कष्ट करण्याची तयारी असली की कोणत्याही अडचणीवर मात करता येते, असे त्यांनी MPSCतून निवड झाल्यानंतर म्हटले होते। संबंधित बातम्या। बीड MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनावट नोटा। MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? बीडमध्ये मोठा मासा गळाला, तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।